मुंबई येथील घाटकोपर परिसरामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये अनिताही कामाला होती आणि दिवसेंदिवस जसे जसे दिवस त्या कंपनीमध्ये कामाला जात होते तसे तसे मैत्री ओळखी वाढू लागल्या आणि त्याच कंपनीमध्ये अनेक तरुण देखील कामाला होते आणि त्यापैकीच या 3-4 महिन्याच्या ओळखीतून बोलणं चालणं बघणं बसणं उठणं जेवणं सोबत असल्यामुळं एका तरुणासोबत ओळख झाली. त्या तरुणाचं नाव अरुण. अरुण सोबत चांगली ओळख झाली. त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि काही दिवसानंतर मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं. प्रेमाचं रूपांतर एका विशिष्ट वळणावरती गेलं, ते म्हणजे आपण लग्न करू. तो निर्णय दोघांनाही पास पडला आणि त्यानंतर अनिताने आणि अरुणने विवाह देखील केला, ज्याला प्रेम विवाह, लव्ह मॅरेज म्हणून ओळख झाली. ज्या ठिकाणी ती राहायला होती, ज्या ठिकाणी त्यांची रूम होती, त्या ठिकाणी देखील संपूर्ण परिसरामध्ये, कॉलनीमध्ये, चाळीमध्ये त्यांना मान सन्मानाने बोलत होते आणि दोघंही प्रेमाने राहत होते. परंतु काही दिवस उलटून गेले आणि 4 महिन्यानंतरच अरुण हा अनितावरती संशय घेऊ लागला. कारण अरुण हा कंपनीमध्ये पुन्हा काम करत नव्हता. लग्न झाल्यापासून अरुण हा बेरोजगार म्हणून फिरत होता, कुठेही कामधंदा करत नव्हता. दिवसभर मद्यप्राशन करायचं आणि घरी आल्यानंतर चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि अनिताला मारहाण करायचा. अनिताने गुपचूप 2-4 महिने सहन केलं, परंतु तिला सहन होईना म्हणून अनिताने तिच्या आई वडिलांना घरी सांगितलं आणि घरी सांगितल्यानंतर अनिताचे आई वडील मुंबईला घाटकोपर येथे आले आणि समजून सांगण्याचा प्रयत्न केला अरुणला, परंतु अरुण हा लिमिटच्या बाहेर गेला होता. त्याने तात्पुरतं ऐकलं देखील, परंतु त्यांनी पुन्हा रूम चेंज केली, कंपनीतलं काम चेंज केलं आणि त्यांनी पुन्हा साकी नाका या ठिकाणी कंपनीमध्ये कामाला सुरुवात केली. त्याच ठिकाणी रूम देखील घेतली. त्या ठिकाणी देखील अरुण हा दिवसभर फिरायचा आणि अनिता कामावून आल्याच्या नंतर तिला संशय घ्यायचा आणि पुन्हा मारहाण करायचा. हा घटनाक्रम रोज चालूच होता. पुन्हा अनिताने तिच्या आईवडिलांना कळवलं. त्यानंतर अनिताची आई ही एकटीच साकीनाका या ठिकाणी आली आणि त्यानंतर अरुणला समजून सांगण्याचा प्रयत्न करू लागली, परंतु अरुण काही ऐकायला तयार नव्हता. अरुण हा शांत बसायचा, परंतु त्यांच्या माघारी त्याला जे करायचं ते करायचा आणि पत्नी अनितावरती संशय घ्यायचा. तू यालाच बोललीस, याच्यासोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असा संशय घ्यायचा आणि मारहाण करायचा. त्यानंतर त्या नशेच्या अवस्थेमध्ये त्याने मारहाण एका दिवशी केली आणि 2-3 महिने उलटून गेले. अनिताचा फोन हा तिच्या आई वडिलांना न गेल्यामुळे अनिताच्या आई वडिलांना भीती वाटू लागली आणि त्यांना संशय येऊ लागला की अनिताचा फोन 2-3 महिन्यात आला नाही, नेमका अनिता सोबत घडलंय काय. त्यासाठी अनिता आणि अनिताचे आई वडील जेव्हा साकीनाका या ठिकाणी आले, त्या ठिकाणी विचारपूस केली तर अनिता आणि अनिताचा पती अरुण हे दोघेही इथे राहत नाहीत असं कळालं. त्यानंतर शोधाशोध सुरू केली, परंतु ज्या वेळेला पोलिसांमध्ये तक्रार देखील दिली, त्यावेळेला तक्रार दाखल करता क्षणी काही मिनिटांमध्येच त्यांना एक बातमी कळाली. एक रूम लावलेली आहे, दरवाजा लावलेला आहे आणि तो दरवाजा कोणी उघडत नाही. त्यावेळेला त्याच चाळीमध्ये पुन्हा गेले, रूमचा दरवाजा मोडला आणि आतमध्ये पाहिलं आणि अनिताच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अनिताच्या आईने जे पाहिलं आणि चाळीतील लोकांनी जे पाहिलं ते हृदयद्रावकच होतं, कारण अनिताने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या का केली याचा शोध सुरू होता आणि अनिताचा पती अरुण याच्यावरती पत्नीला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली. अनिता शिंदे, अनिता अरुण शिंदे, पतीचं नाव अरुण शिंदे. ही घटना घडल्याच्या नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला, त्याला पोलिसांनी कोठडीमध्ये देखील घेतला आणि आज अनिता गेल्यामुळे तिच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. यानंतर आपल्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये, या मराठी क्राईम स्टोरीमध्ये संपूर्ण परिसरामध्ये देखील चर्चेला उधाण आलं. प्रेम विवाह केला म्हणजे सुखी संसार होतो असं नसतं, त्यामध्ये देखील अशा घटना घडतच असतात. त्यामुळे विचार करून कोणाच्याही प्रेमात पडायला पाहिजे, नाहीतर असे दिवस पुढे येऊ शकतात. प्रेम असावं पण आंधळं नसावं. या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळालं?
आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा, कारण देश दुनियातील रिअल लेटेस्ट मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात आणि नवनवीन क्राईम स्टोरी कहाणी रूपाने आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचं काम हे आपलं MMG न्यूज मराठी चॅनल करत असतं. अशाच नवनवीन स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला ऑन करा. भेटूया पुढील स्टोरी सोबत. नमस्कार, मी धन्यवाद.